एक है तो सेफ है, बटेंगे तो कटेंगे, काँग्रेस मुक्त भारत, देशद्रोही एमआयएम अशा थापा मारणाऱ्या किंवा घोषणा देणाऱ्या भाजपच्या बोगस हिंदुत्वाचा बुरखा फाटला. सत्तेसाठी भाजपनं सगळीच तत्व गुंडाळून ठेवली. भाजपनं हिंदू मतदारांची उघड फसवणूक केली. अशा ऐकणं अनेक संतापजनक प्रतिक्रिया आता महाराष्ट्रातून समोर येत आहेत. एका बाजूला भाजप पक्ष देशभरात काँग्रेस विरोधात आक्रमक भूमिका घेत असल्याचं चित्र आहे, तर दुसऱ्या बाजूला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्ता मिळवण्यासाठी भाजपकडून कट्टर विरोधी विचारधारेच्या पक्षांशी हातमिळवणी केली जाते. ठाणे जिल्ह्यातील अत्यंत प्रतिष्ठेच्या केलेल्या अंबरनाथ नगरपालिकेत आपला नगराध्यक्ष बसवल्यानंतर भाजपनं आता बहुमत मिळवण्यासाठी काँग्रेस पक्षाला आपल्या सोबत घेतलंय. विशेष म्हणजे महायुतीतील मित्र पक्ष असलेल्या आणि सर्वाधिक 27 नगरसेवक असलेल्या शिंदे सेनेला भाजपनं या ठिकाणी सत्तेपासून दूर ठेवलाय. तर दुसरीकडे अकोला जिल्ह्यातील अकोट नगर परिषदेत घडलेला प्रकार तर महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या राजकीय इतिहासात काळा डाग ठरेल असाच म्हणावा लागेल. या ठिकाणी सुद्धा भाजपचा नगराध्यक्ष निवडून आलाय, पण बहुमतासाठी त्यांनी असुद्दीन ओवैसी यांच्या एमआयएम पक्षाला सोबत घेत एक विचित्र आणि अभूतपूर्व अशी आघाडी प्रत्यक्षात आणली आहे. अंबरनाथ आणि अकोट नगर परिषदेत सत्ता स्थापनेची गणितं भाजपनं कशी जुळवली, दोन्ही ठिकाणी नेमकं काय घडलं, यावरून राजकारण नक्की कसं तापलंय, सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहतायत दे दणका. मंडळी, भाजप आणि शिवसेनेत एकमेकांचे नेते फोडण्याची पहिली थिणगी पडली ती ठाण्यातील अंबरनाथमध्ये. ही नगर परिषद खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघात येते. 25 वर्षापासून शिवसेनेचं या ठिकाणी एकहाती वर्चस्व होतं, पण यावेळी कुठल्याही परिस्थितीत अंबरनाथ नगर परिषद आपल्या ताब्यात घ्यायची असा चंग भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी बांधला होता. त्यासाठी त्यांनी शिंदे सेनेच्या अनेकांना भाजपात प्रवेश दिला. यावरून राज्यभरातील राजकारण तापलं होतं. स्वतः एकनाथ शिंदे प्रचंड नाराज होऊन दरेगावी निघून गेल्याची चर्चा झाली. त्यामुळे अंबरनाथ नगर परिषदेची निवडणूक राज्यभरात चर्चेत आली होती. खासदार श्रीकांत शिंदे यांनी स्वतः इथली जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली होती. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांनीही प्रचार सभा घेत ही निवडणूक अटीतटीची केल्याचं पाहायला मिळालं. तर श्रीकांत शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली होती. दरम्यान नगराध्यक्ष पदाच्या निवडणूक निकालात भाजपनं बाजी मारत शिवसेनेचा हा बालेकिल्ला उद्ध्वस्त केला. रवींद्र चव्हाण यांची रणनीती यशस्वी झाली आणि श्रीकांत शिंदे यांच्यासाठी हा मोठा झटका ठरला. शिंदे सेनेच्या उमेदवार मनीषा वाळेकर यांचा पराभव करत भाजपच्या तेजश्री करंजुळे नगराध्यक्ष बनल्या. शेवटच्या 48 तासात अंबरनाथ मध्ये जो गोळीबार झाला होता त्यामुळे मतदान फिरल्याचं निकालानंतर बोललं गेलं. पण अंबरनाथ नगर परिषदेच्या एकूण 59 जागांपैकी सर्वाधिक 27 नगरसेवक हे शिवसेनेचे निवडून आले, तर भाजप 14, काँग्रेस 12, अजित पवारांची राष्ट्रवादी 4 आणि 2 अपक्ष नगरसेवक निवडून आले होते. आता नगर परिषदेत बहुमतासाठी 30 नगरसेवकांची आवश्यकता आहे. त्यासाठी भाजप शिवसेनेला सोबत घेईल असं वाटत असताना भाजपने वेगळं समीकरण जुळून आणलंय. भाजपनं काँग्रेस व अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी हात मिळवणी करत अंबरनाथ विकास आघाडीची स्थापना केली आहे. या गटात भाजपचे 14, काँग्रेसचे 12, राष्ट्रवादी 4 आणि एक अपक्ष असे 31 नगरसेवक आहे. नगराध्यक्षांसह ही संख्या 32 होत आहे. भाजपचे नगरसेवक अभिजित करंजुळे पाटील हे या आघाडीचे गटनेते असणार आहे. अंबरनाथ नगरपालिकेला भयमुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त करण्याकरिता हा निर्णय घेतल्याचा दावा आता भाजपनं केलाय. पण शिंदे सेनेसाठी हा मोठा धक्का मानला जातोय. सोबतच ज्या मतदारांनी निवडणुकीनंतर भाजप आणि शिवसेना एकत्रच येणार आहे असं समजून मतदान केलं होतं त्यांच्यासाठीही हा निर्णय आश्चर्यकारक आहे. शिवसेना आणि भाजप ही नैसर्गिक युती असताना स्थानिक पातळीवर काँग्रेसला सोबत घेत भाजपनं अभद्र युती केल्याचे आरोप आता शिंदे सेनेकडून करण्यात येत आहेत. एकीकडे काँग्रेस मुक्त भारताच्या घोषणा द्यायच्या आणि दुसरीकडे सत्तेसाठी काँग्रेस सोबत जायचं, ही घोर फसवणूक असून हा शिवसेनेचा देखील घात आहे अशी प्रतिक्रिया अंबरनाथचे आमदार बालाजी किणीकर यांनी दिली आहे. आता अकोला जिल्ह्यातील अकोट नगर परिषदेत काय घडलं ते पाहूयात. तर या ठिकाणी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत एमआयएमच्या उमेदवार फिरोजाबी सिकंदर राणा यांचा पराभव करत भाजपच्या माया धुळे निवडून आल्या. पण नगर परिषदेत मात्र भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं नाही. एकूण 35 जागांपैकी 33 जागेवर निवडणूक झाली होती, तर 2 जागांची निवडणूक नंतर होणार आहे.
यात कोणत्या पक्षाचे किती नगरसेवक निवडून आले तर भाजप 11, काँग्रेस 6, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि वंचित बहुजन आघाडी या पक्षांचे प्रत्येकी 2 नगरसेवक, एमआयएम पक्षाचे 5 तर बच्चू कडूंच्या प्रहारचे 3 नगरसेवक निवडून आले. याशिवाय शरद पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदे सेनेचे प्रत्येकी 1 नगरसेवक निवडून आलाय. स्पष्ट बहुमत कुणालाच नसल्यानं भाजपच्या नेतृत्वात या ठिकाणी अकोट विकास मंच या आघाडीची स्थापना करण्यात आली आहे, ज्यात काँग्रेस व वंचित बहुजन आघाडी सोडून सगळ्याच पक्षांचा समावेश आहे. अकोट विकास मंच या आघाडीत आता नगराध्यक्षांसह एकूण 26 नगरसेवक आहेत. भाजपचे नगरसेवक रवी ठाकूर हे या नव्या आघाडीचे गटनेते आहेत. मंडळी, ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ नगर परिषद असो की अकोला जिल्ह्यातील अकोट, या दोन्ही नगर परिषदेत येत्या काही दिवसात उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत सदस्यांची निवड होणार आहे. त्यासाठी भाजपच्या नेतृत्वाच्या ज्या आघाड्या स्थापन करण्यात आल्या त्यातील नगरसेवक एकत्रितपणे मतदान करणार आहेत. थोडक्यात या दोन्ही नगर परिषदांची सगळी सूत्र आता भाजपच्या हातात असणार आहेत. मात्र सत्तेसाठी भाजपनं काँग्रेस आणि एमआयएमशी जुळून घेतल्यामुळे हिंदू मतदारांचा विश्वासघात झाल्याची भावना समाजात निर्माण झाली आहे. हिंदू मुस्लिम अशी 2 समाजात तेढ निर्माण करायची आणि दुसरीकडे सत्तेची पोळी भाजण्यासाठी लाजिरवाणी युती करायची. यामुळे आता भाजप पक्षावर चौफेर टीका केली जाते. स्वतः पक्षातील निष्ठावंत कार्यकर्ते प्रचंड नाराज आहे. मंडळी, या निमित्तानं भाजपनं आपली विचारधारा, हिंदुत्व, भगवा, राष्ट्रवाद, नैतिकता या सगळ्या गोष्टी गुंडाळून ठेवल्याचं बोललं जात आहे. कट्टर हिंदुत्ववादी भाजप पक्षानंच हिंदुत्वाची सार्वजनिक कबर खोदल्याची ही चर्चा आहे. मंडळी, एक प्रकारे भाजपनं देशभरातील हिंदू मतदारांना असा इशारा दिलाय की आम्ही सत्तेसाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो. बाकी या सगळ्या घडामोडींवर तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका.